नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे. थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं मी व्हिडिओ चॅनलवरती टाकू शकलो नाही, म्हणजे बनवू शकलो नाही. त्यामुळे त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो आपला येऊ शकला नाही. बघा, एक कमेंट आली होती एका ताईची मला त्या ठिकाणी, की त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता कमेंटमध्ये, की दादा जे आहे YT स्टुडिओ जो आहे आपला, तो जास्त वेळ ओपन केल्यानंतर, म्हणजे खूप वेळा आम्ही ओपन करतो दिवसातून, तर त्यामुळे चॅनल त्या ठिकाणी डिलीट होऊ शकतं का, चॅनलवरती बॅड इफेक्ट पडू शकतो का, चॅनल टर्मिनेट होऊ शकतं, असे प्रश्न खूप सारे त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. तर चला म्हटलं त्या व्हिडिओच्या त्या कमेंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवू म्हटलं आपण. तर बघा, ह्या ठिकाणी आता बरेच यूट्यूबवरती त्या गोष्टीबद्दल म्हणजे अफवाच म्हणले जाईल पसरलेले आहे, की YT स्टुडिओ जर तुम्ही बार बार ओपन केला तर त्या ठिकाणी तुमचं चॅनल डिलीट होईल, तुमचं चॅनल त्या ठिकाणी डेड लिस्टमध्ये जाईल किंवा तुमचं चॅनल त्या ठिकाणी फ्रीज होण्याचे जास्त चान्सेस आहे. तर बघा, यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की YT स्टुडिओ तुम्हाला यूट्यूबनं प्रोव्हाइड कशासाठी केलेलं आहे, की तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं जे आहे, तुमच्या चॅनलचं जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲनालिसिस बघायला मिळतं. म्हणजे त्या ठिकाणी इम्प्रेशन बघायला मिळतं, तुमचे सबस्क्रायबर किती झाले, त्यानंतर तुमचे पेमेंट्सचं वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला अर्निंग शो होती. त्याचबरोबर तुम्हाला ॲनालिटिक्ससुद्धा शो होतं. त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला बघण्यासाठी मिळतात. तर त्यामुळे याचा जो विषय आहे YT स्टुडिओ बार बार ओपन करण्याचा, तर याच्यामुळे चॅनलवरती कोणताही प्रकारचा इफेक्ट होत नसतो. यूट्यूबच आपल्याला त्या ठिकाणी बोलत असतं, त्या प्लॅटफॉर्मवर जा, त्या ठिकाणी तुम्ही यूज करा YT स्टुडिओ, जेणेकरून तुमचं जे काही संपूर्ण ॲनालिसिस जे आहे, ॲनालिटिक्स आहे, ते त्या ठिकाणी तुम्ही YT स्टुडिओमध्ये बघू शकता. आता स्वतः मीच सांगतो की मी दिवसभरातून जवळपास 200 ते 300 वेळेस YT स्टुडिओ ओपन करतो. तुम्ही पण बऱ्याच वेळेस करत असाल. एक जरी सबस्क्रायबर वाढला तरी माणूस त्या ठिकाणी YT स्टुडिओ ओपन करतं. त्या ठिकाणी 48 तासाला चेक करतं की किती व्ह्यूज आले चॅनलवरती. त्याचबरोबर 60 मिनटाचं बघतो आपण, 60 मिनटामध्ये, एका तासामध्ये किती व्ह्यूज आले, किती सबस्क्रायबर वाढले, सगळ्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी चेक करत असतो. त्याचबरोबर ॲव्हरेज ड्युरेशन वगैरे. त्यामुळे काळजी करू नका. जास्तीत जास्त वेळेस तुम्ही जरी YT स्टुडिओचा यूज केला तर काही विषय नसतो, काही चॅनलवरती इम्पॅक्ट त्याचा पडत नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ फक्त एवढाच होता. तुम्ही जर आतापर्यंतसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. अशीच नवीन ऑथेंटिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बेल आयकॉन बटनसुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा काही नेक्स्ट व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करेल त्याची सूचना जी आहे तुम्हाला घंटीच्या बेल आयकॉन बटनमुळे त्या ठिकाणी प्राप्त होत असते. तर बघा, ह्या ठिकाणी मी प्रमोशनचं एक विषय मांडलेला होता. मी प्रमोशन करत आलेलो डेली, बट विषय काय झाला माहिती आहे का, की मी जे प्रमोशन करत होतो त्याचा फारसा इफेक्ट जो आहे तो आपल्या सबस्क्रायबरला त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे आपल्या ऑडियन्सला त्या ठिकाणी जास्त काही त्याची मदत होत नाही. जर त्या ठिकाणी मदत होत नसल्यामुळे त्या ठिकाणी मी ते प्रमोशन आहे ते बंद केलेलं आहे. बट आता विषय आला की चॅनल चेकिंगचा, आणि तुम्ही जर योग्य दिशेने जर मेहनत करत असाल तर त्या ठिकाणी चॅनल चेक करण्याची काही आवश्यकता नाही. बट इन केस कोणाला जर चॅनल चेक करायची इच्छा असली तर मला त्या ठिकाणी तुम्ही इंस्टाग्रामवरती संपर्क साधू शकता. त्या ठिकाणी एक छोटीशी स्मॉल अमाऊंट मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्ही ते म्हणजे त्याची एक व्हॅल्यू मी अमाऊंट याच्यामुळे ठेवलेली आहे किंमत, की तुम्हाला पण, तुम्ही जर आतापर्यंत योग्य दिशेने जर त्या ठिकाणी यूट्यूबवरती मेहनत नाही केली आणि तुम्ही जर रॉंग दिशेने चालले, समजा रॉंग डायरेक्शनने चालले, चुकीच्या दिशेने, तर चुकीच्या दिशेने स्पीडनं जाण्यापेक्षा योग्य दिशेने स्लो गेलेलं कधीही तुम्हाला परवडेल. त्यामुळे एक ऑथेंटिक आणि चॅनल चेक केल्यानंतर तुमच्या ज्या शंका आहे त्या पण त्या ठिकाणी दूर करण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.